बरेच वेळ संस्था सुरू करण्यामागचा हेतू हा व्यावसायिक हेतू असतो, यावर तुमचं मत काय? आपण सांगितल्याप्रमाणे की आपली शाळा तर मला वाटते 5वी पर्यंतच आहे, एक प्राथमिक दर्जाची तुमची शाळा आहे आणि तुम्ही सांगत आहात की या शाळेत तुम्ही ॲबॅकस शिकवता, इंग्लिश मराठी रायटिंग स्किल्स, रोबोटिक्स आणि कम्प्युटर नॉलेज. तर एवढ्या कोवळ्या वयात मुलांना एवढं कशासाठी नेमकं? नमस्कार, मी मयूर पोटे आपणा सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. ग्रामीण भागामध्ये शिक्षण क्षेत्राचा पाया रुजवण्यासाठी काही लोक तळमळीनं कामं करतात. त्यापैकीच एक आहेत आपल्यासोबत जमलेले झुंज बहुउद्देशीय क्रीडा संस्थेचे अध्यक्ष तथा नागास्वामी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक माननीय सुरेश गायकवाड सर. आज सरांच्या संस्थेचा वर्धापन दिन आहे, स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त आपण सरांसोबत संवाद साधणार आहोत. सर, गप्पांना सुरुवात करताना मला अगदी सुरुवातीच्या काळाबद्दल विचारावं वाटतं की आपल्या गावामध्ये ही संस्था आणि श्री नागास्वामी इंग्लिश स्कूल स्थापन करण्यामागचा तुमचा मुख्य उद्देश नेमका काय होता? ज्यावेळेस 2010 मध्ये आम्ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्याच्या अगोदर आमच्या असं लक्षात आलं की जे आपल्या गावातील किंवा ग्रामीण भागातील जे पालक आहेत यांना सुद्धा वाटतं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपण शिकलं पाहिजे. त्यापैकी आमचे काही मित्र होते, दिलीप रंदे सर, गोकुळ लटकुटे, सैयद अनीस, कैलास नेरकर, प्रमोद जयस्वाल, देवा लाहोरे, त्यानंतर मी सुरेश गायकवाड, अजून असे काही बरेच असे मित्र होते. मग आम्हाला लक्षात आलं की बा या लोकांचा कल इंग्रजी माध्यमाच्याकडे आहे. मग जर अशाच टाईपची संस्था जर आपल्या गावात स्थापन केली तर या पालकांची एक समस्या पण दूर होईल आणि शहरात जाण्याचा जो जास्त पैसा खर्च करून तो सुद्धा फार प्रमाणात कमी, ना नफा ना तोटा, या उद्देशाने आम्ही झुंज क्रीडा व बहुउद्देशीय संस्थेची स्थापना 25 जून 2010 रोजी स्थापन केली आहे. तर मला एक सांगा, बरेच वेळ संस्था सुरू करण्यामागचा हेतू हा व्यावसायिक हेतू असतो, यावर तुमचं मत काय? बरोबर प्रश्न चांगला विचारला की इंग्रजी माध्यमात शाळा म्हटलं की ते व्यावसायिक आलाच, पण आमचा उद्देशच असा होता की बा आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यवसाय न करता ग्रामीण भागातील गोरगरिबाच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आदिवासी लोकांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं दर्जेदार शिक्षण देण्याचा हा मागचा उद्देश होता. त्यामुळे या बोर्डी, शिवपूर, रामापूर, शहापूर, जितापूर, रहानापूर यासारख्या आदिवासी भागातील मुलं इंग्रजी माध्यमात शिक्षणासाठी येतात. त्यांच्याकरिता हा आम्ही एक दालन उभं केलेलं आहे आणि व्यवसाय करण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही आहे. हे याच्या मागचा सर्वात मोठा आमचा उद्देश आहे. तर 2010 पासून 2026 पर्यंत तुम्ही हा प्रवास केला. या प्रवासामध्ये आपण कोणकोणते मुख्य टप्पे पार केले? सर्वात प्रथम तर जर आमची जे 25 जून 2010 ला संस्था स्थापन केल्यानंतर प्री प्रायमरी स्कूल, त्याच्यानंतर आम्ही प्राथमिक शाळेची मान्यतेसाठी अर्ज केला आणि मान्यता मिळाली. वर्ग 1 ते 5. 1 ते 5 मध्ये शाळेला मान्यता मिळाली. ज्या शाळेमध्ये 25 ते 30 मुलं घेऊन आम्ही संस्था स्थापन केली, तर आज 200च्या वर मुलांनी टप्पा पार पाडलेला आहे आणि खूप दर्जेदार असं शिक्षण विद्यार्थी घेत आहेत. तर मला एक सांगा की आपल्या शाळेमध्ये शिकणारी मुलं हे नेमकी कोणत्या बॅकग्राऊंड मधून येतात? खूप महत्वाचा प्रश्न विचारला की, कारण हे मी सर्वप्रथमच सांगत की श्रीमंतासाठी शाळा नाही आहे. अत्यंत गोरगरिबाचे लोक, ज्यांचे घर ताळपत्रीचे आहेत, काठेवाड आहेत, किंवा कोरकू समाजाचे आहेत, किंवा भिल्ल समाजाचे आहेत, अत्यंत शेतकरी शेतमजुरांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. ही खूप नवलाची गोष्ट आहे. जेव्हा आपण त्यांच्या घरी जातो किंवा तुम्ही सरकारी शाळेमध्ये जा, तर ते म्हणतात आमचा सुद्धा अधिकार नाही की श्रीमंतांनीच इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे शिकावं का. तर तेव्हा त्यांची तळमळ बघून काही मुलांना आम्ही फ्रीमध्ये सुद्धा ऍडमिशन दिलेलं आहे RTE अंतर्गत. तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ही संस्था एक म्हणजे इंग्रजी माध्यमात शिक्षण देण्याची त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा घडला आहे. तर माझा पुढचा प्रश्न राहील, आपल्या शाळेला आजवर उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले? ही आमची संस्था स्वयंअर्थशेत असून आमची एक मेस्टर संघटना, त्या संघटनेच्या मार्फत आमच्या शाळेला आदर्श स्कूल म्हणून एक पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आमच्या शाळेला व्हर्सिटल एज्युकेशन मुंबई एक संस्था आहे, त्यांना स्किल एज्युकेशन म्हणून संस्था दिली, कौशल्य विकास शाळा म्हणून एक पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर जर पुरस्कार म्हणतात तर आमचा पुरस्कार हा जेव्हा दरवर्षी आम्ही निरोप समारंभ होतो आणि निरोप समारंभाच्या वेळी जे मुलं विद्यार्थी भाषणं देतात, त्या भाषणामध्ये विद्यार्थी अक्षरशः रडतात आणि तुम्ही पाहिलेलं प्रत्येक मी व्हिडिओमध्ये किंवा माझ्या स्टेटसमध्ये तुम्हाला दिसत आहे. त्या मुलांचे भाषणाचे शब्द दुसऱ्याचे असू शकतात, पण असू त्या मुलांचे स्वतःचे आहेत. आणि ते मुलं जेव्हा अश्रू गाळतात त्यावेळेस या कागदाच्या पारितोषिकापेक्षा त्या मुलाच्या भावनेचा हा पारितोषिक मला सर्वात महत्त्वाचा वाटतो.
तर मला सांगा की तुम्ही शाळेमध्ये वर्षातून किती प्रकारच्या परीक्षा घेता? खूप महत्वाचा प्रश्न विचारला मयूर तू. कारण मी पाहत आहे की बा नीट झाले, GEE झाले यासारख्या कोचिंग संस्थेमध्ये ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांची टेस्ट घेतात त्याचप्रमाणे मी दर महिन्याला विद्यार्थ्यांची टेस्ट घेतो. त्या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गाचा क्लास टॉपर म्हणून एक बॅच त्यांना लावण्यात येतो आणि त्या विद्यार्थ्यांचं दर महिन्याला बेस्ट स्टुडंट म्हणून घोषित करण्यात आणि बक्षीस सुद्धा देण्यात आहे, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढते. आणि तेवढंच नाही तर आपण फर्स्ट टर्म एक्झाम आणि सेकंड टर्म एक्झाम घेतो. त्यानंतर आम्ही नवोदय परीक्षा घेतो, स्कॉलरशिप परीक्षा घेतो, ऑलिम्पियड परीक्षा घेतो, त्यानंतर अबॅकस सारखी परीक्षा घेतो, त्यानंतर इंग्लिश मराठी रायटिंग सारखी परीक्षा घेतो. आणि विद्यार्थ्यांना परीक्षा घेणं फार चांगला आहे. या परीक्षेमध्ये उत्कृष्ट असा निकाल सुद्धा मिळतो. नवोदयमध्ये विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळालेला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सुद्धा विद्यार्थी आहेत अबॅकस मध्ये. अशा प्रकारची आम्ही परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचा की सेल्फ स्टडीसाठी प्रेरित करतो. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की एक मुख्याध्यापक म्हणून तुम्ही संपूर्ण शाळेचे व्यवस्थापन सांभाळता आणि मुलांमध्ये शिस्त राखता, तर हे सर्व तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करता? पहा, विद्यार्थ्यांना शिस्त हे फार विद्यार्थ्याचा महत्वपूर्ण घटक आहे. आता मी सर्वात प्रथम सांगितलं की मी सुटाबुटातला मुख्याध्यापक नाही आहे. तर मी वेळ पडलं तर त्या मुलांचा शेंबूड सुद्धा पुशाचं काम करतो आणि लहान मुलांचे आसू सुद्धा पुसतो. एक एकदम छोटे छोटे 3-3 वर्षांची मुलं असतात, त्या मुलांना तुम्ही जवळ आल्यानंतर मुलं एखाद्या कुटुंबाप्रमाणे, एखाद्या आई वडील प्रमाणे असा अंगाला बिलकुल प्रेमाने जवळ येतात आणि मुलाच्या पाठीवर हात फिरून त्या मुलांना प्रेरित करतो. मुलांना कडक शिस्त लावल्यापेक्षा त्याच्या प्रेमानं शिस्त लावून. आणि आमच्या इंग्रजी स्कूलचा एक महत्वपूर्ण टप्पा की ते विद्यार्थी सूट बुटामध्ये असला पाहिजे, कारण या वयातच विद्यार्थी घडतात आणि शिस्तता हे विद्यार्थ्यामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा आहे. त्यामध्ये आमच्या सर्व शिक्षकाचे आम्हाला खूप सहकार्य लाभते आणि आमचा विद्यार्थी एकदम शिस्तप्रिय आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आजचं युग हे डिजिटल युग आहे. आपल्या शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही कशा प्रकारे करता? पहा, डिजिटल युगामध्ये तुम्ही सांगा बाकी शाळेमध्ये काय करतात की बा आपल्या ऍडमिशन वाढवण्यासाठी खोटे आश्वासन देतात, खोटं माहिती सांगतात की आणि एक वेळ प्रवेश घेतल्यानंतर काहीच नाही. पण आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली पासून तर 5वी पर्यंत संगणक आहे, प्रत्यक्ष लॅब आहे, त्यानंतर अबॅकस सुद्धा घेतो. या वर्षीपासून रोबोटिक पण घेतलं. त्यानंतर नवोदय पण परीक्षा घेतल्या. मागेच सांगितलं तुम्हाला आता की विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करता येईल याच्यासाठी आम्ही जास्त भर दिला जातो आणि विद्यार्थ्यांना संगणक पण जे फर्स्ट स्टेप आहे ते पण शिकवण्याचा खूप प्रयत्न करतो. तर माझा पुढचा प्रश्न राहील की तुमच्या शिक्षकांचे कौशल्य म्हणजे स्किल वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? आता तुम्हाला असं वाटतं की बा इंग्रजी माध्यमाचे प्रायव्हेट शाळेचे शिक्षक झाले कमी शिकलेले असतात, पण तसं नाही आहे. हे आम्ही पहा की जास्त करून मुली ठेवतो, कारण तरुण वयामध्ये जे सळसळणारं रक्त असते आणि काही करण्याची जी उमेद असते त्याचा फायदा नेमका घेतो आणि ते जे शिक्षक जे तनामनाने किंवा शिकवतात त्याचा उपयोग फार विद्यार्थ्यांना होतो. आणि हे शिक्षक एकदम एवढं चांगल्या उत्कृष्ट दिशेने शिकवतात आणि त्यांना सुद्धा आम्ही गायडन्स करतो, कारण व्हर्सिटल एज्युकेशन ही एक संस्था आहे, त्यांना शिकवण्याचं काम करते, त्यांना ट्रेनिंग देतो. त्यानंतर आमची मेस्टा संघटना आहे, ते सुद्धा टीचर ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करतो. आणि विविध आता तुम्हाला माहिती आहे की बा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युग आहे. आज मोबाईलमध्ये युट्यूबचे व्हिडिओ पाहून किंवा इतर माध्यमाचे व्हिडिओ पाहून सुद्धा शिक्षक आता प्रेरित होता. आता तशी शिक्षण प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही, कारण प्रत्येक शिक्षक हा आमचा उच्च शिक्षितच आहे. तर आपण सांगितल्याप्रमाणे की आपली शाळा तर मला वाटते 5वी पर्यंतच आहे. एक प्राथमिक दर्जाची तुमची शाळा आहे आणि तुम्ही सांगत आहात की या शाळेत तुम्ही अबॅकस शिकवता, इंग्लिश मराठी रायटिंग स्किल्स, रोबोटिक्स आणि कम्प्युटर नॉलेज. तर एवढ्या कोवळ्या वयात मुलांना एवढं कशासाठी नेमकं? खूप महत्वाचा प्रश्न विचारला मयूर, कारण तुम्ही पाहताय की बा रोबोटिक्स सारखी नवीन प्रणाली तुम्ही इयत्ता 5वीला आणली. त्यानंतर अबॅकस पण आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांना इंग्लिश मराठी रायटिंगचं स्किल आहे. नुकतंच आमच्या शाळेला व्हर्सिटल एज्युकेशन आणि महाराष्ट्र शासनाचा कौशल्य स्किल स्कूल म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. आजचं जे येणारे युग आहे या युगमध्ये कौशल्य शिक्षणावर फार भर आहे. तर या कोवळ्या वयातच त्यांना या शिक्षणाची भर पडावी, या विद्यार्थ्यांनी माहिती व्हा. केवळ इंग्रजी, मराठी, गणित आणि या विषयाच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. तसंच तुम्ही पाहता की आम्ही पुण्यतिथी, जयंती साजरी करतो, यामध्ये विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी तयार करतो.
त्यासाठी विद्यार्थी सुप्त गुणांना वाव मिळावा त्यासाठी आम्ही तुम्ही पाहायला आपल्या गावातलं स्नेह संमेलन किती आपण भव्य दिव्य भरवलं. त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारे नृत्य केले. आणि तुमची आमच्या शाळेतील विद्यार्थ्याची नर्सरी KG1 ते भाषणाची जर व्हिडिओ पाहाल तुम्हाला थरकाप उडेल. शिवजयंती झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली, भगतसिंग जयंती झाली, अशी कितीतरी पुण्यतिथी जयंती आम्ही साजरी करतो. त्यामागे विद्यार्थी घडवण्याचा एक आमचा खूप महत्वाचा माणूस आहे. मला एक सांगा की तुमचा पालकांसोबत संवाद किती नियमित असतो आणि त्या गोष्टीचा काही फायदा होतो का? पालकांच्या सोबत आमचा संवाद खूप चांगल्या प्रकारे होतो. कारण पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या तिघांची जर योग्य सांगड ठरली तो विद्यार्थी आयुष्यात खूप हुशार होतो. आम्ही वेळोवेळी पालक मेळावे आयोजित करत असतो. वर्षातून 4 पालक मेळावे आयोजित करत असतो. पालकासाठी विविध व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केलेला आहे आणि पालकाशी संवाद साधून त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती कशी होईल याच्याकडे जास्त लक्ष देतो. तर शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की पुढील 5 वर्षाचे तुमचे ध्येय काय असणार आहे? आता मयूर खूप महत्वाचा प्रश्न विचारला की बा तुम्ही पाहताय की बा सरकारी शाळेमधले विद्यार्थीने आपल्या शाळेमधले 2010 पासून तुम्ही विचार करा की आपल्या शाळेमध्ये कमीत कमी 4 ते 5 विद्यार्थी MBBS झालेले आहेत. 20 ते 25 विद्यार्थी हे इंजिनियर घेत आहेत आणि काही विद्यार्थी उच्च शिक्षित घेत आहेत. आणि तुम्ही पाहता आता नुकतं 10वीचा निकाल लागला, त्यामध्ये अकोट तालुक्यातील विविध शाळेमध्ये आमच्याच शाळेतील पहिल्या 10 मध्ये आमच्या शाळेतील 3 ते 4 विद्यार्थी पहिल्या 10 मध्ये आहेत. आणि तुम्ही विचार करता की आमचा शैक्षणिक दर्जा कसा आहे. कारण खोटे आश्वासन देऊन आम्ही कोणते पालकाला फसवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर पालकांचे आम्हाला सहकार्य लाभले तर निश्चितच आपण नर्सरी ते 12वी पर्यंत आपण शाळा करू. आणि जे नीट झाली, GEE झाली, CET झाली या परीक्षेचे जे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करिअर केंद्र सुद्धा आपण बोर्डी गाव घेतात. तुम्ही पाहता की तुम्ही जे स्थापन केलेले आपल्या गावात नागासामी अभ्यासिका यामध्ये सुद्धा माझं थोडंफार का होईना योगदान आहे. कारण मला वाटते की आपलं बोर्डी गाव हे शिक्षण क्षेत्रात एक क्रांती घडवलं गेलं पाहिजे आणि सरकारी सेवेचं गाव, सरकारी कर्मचाऱ्याचं गाव झालं पाहिजे, हे माझा येत्या 5 वर्षाचा उद्देश आहे. तर सर, तुम्ही अत्यंत मोकळ्या मनाने सर्व प्रश्नांची उत्तर दिले. तुमच्यासोबत संवाद साधून मला खूप चांगलं वाटलं आणि नवीन काहीतरी शिकायला मिळालं. तर तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद म्हणायच्या अगोदर एक मी तुम्हाला सांगू इच्छितो, बोर्डी गावातील सर्व पालक, त्यानंतर या पंचक्रोशीतील सर्व पालकांचे मी मनापासून धन्यवाद मिळतो. ज्या 4 खुर्च्यापासून तर आतापर्यंतची जी आमची संस्थेची प्रगती झाली, आज स्थापना दिवस आहे, त्यानिमित्त सर्व गावकऱ्याचे मी मनापासून धन्यवाद मानतो. तसेच नागासामी अभ्यासिकातील जे तरुण मुलं यांचे खूप मनापासून धन्यवाद मानतो. आणि येत्या काळामध्ये की तुम्ही सर्व सरकारी सेवेमध्ये रुजू असाल अशी नागासामी महाराज चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही आज स्थापना दिवसाबद्दल त्या दिवशी मला जो एक मुलाखतीची एक संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. जय नागासामी. तर मित्रांनो, हे होते सुरेश गायकवाड सर. तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.